नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण पाहतात लोकप्रिय यूट्यूब चॅनल. आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारकडून राबवली जाणारी योजना म्हणजे नमो आणि PM हे दोन्ही हप्ते एकत्रित येणार आहेत आणि संपूर्ण बातमी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जे आहेत ते टाकण्यात आलेले आहेत आणि PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जो 19वा हप्ता आहे तो 25 फेब्रुवारी 2025 रोजीच टाकण्यात आलेला आहे 19वा हप्ता. आणि नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे. 6वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि आता लवकरात लवकर जो 6वा हप्ता आहे तो देण्यात आलेला आहे आणि 7वा हप्ता आता शेतकरी प्रतीक्षित आहेत. तर मित्रांनो, दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहे. संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ. तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. 2018 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री जे होते अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पामध्ये एक नवीन घोषणा केली आणि त्या घोषणेमध्ये एक घोषणा केली की आपण जी प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना आहे ती शेतकऱ्यांसाठी राबवू, अशी त्या योजनेचं स्वरूप सुद्धा PM किसान योजनेचं आपण जाणून घेऊ. तर PM किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम 3 समान हप्त्यामध्ये वितरित करण्यात येत असते. अनेक दिवसापासून 19वा हप्ता देण्यात आलेला आहे. आता 6वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आता 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधून वितरित करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना च्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. मित्रांनो, आपण या पैशाचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकता, जसं की बियाणे, खते आणि औषधे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत होत असते. आत्मविश्वासात वाढ होतो आणि आर्थिक समावेशन खेड्याच्या अवस्थेला चालना देणारी ही योजना आहे. तर आतापर्यंत 19वा हप्ता देण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर आता दोन्ही हप्ते एकच मिळण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.